स्वामी समर्थ मंडळी, आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला विशेष महत्त्व असतं. प्रत्येक सणाचं वेगवेगळं महत्त्व देखील असतं. मग यावर्षी जी 14 जानेवारी 2026ला मकर संक्रांती आली आहे. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण भोगी सण साजरा करतो. सर्व भाज्या एकत्र करतो आणि त्याची तीळ घालून जी भाजी आहे ती करत असतो. यासोबत आपण या दिवशी बाजरीची भाकरी देखील करतो. मग या सणाला सुद्धा विशेष महत्त्व आहे. अशी मान्यता आहे, जो खाई भोगी तो राही सदा निरोगी. मग या दिवशी आवर्जून प्रत्येकाच्या घरामध्ये भोगीची भाजी केली जाते. मग तुमच्या घरात केली जाते का? कमेंट्स करून नक्की सांगा. मंडळी, या भोगीच्या दिवशी अनेक घरांमध्ये अगदी चालीरीती, जशा तुमच्या घरातील जुन्या चालीरीती असेल त्यानुसार घरामध्ये भोगीची विडे दिले जातात. अशी मान्यता आहे की सुवासिनीला या दिवशी जर आपण तांबूल दिलं तर आपल्या आरोग्यामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी नांदते. आणि तांबूल हा देवींना अतिशय प्रिय असतो. आपण ज्यावेळेस कुलाचार करतो त्या कुलाचाराच्या वेळेस आपण सर्व जे भोजन आहे ते तयार करतो, नैवेद्य तयार करतो आणि त्यामध्ये जो विडा आहे तो देवीला देत असतो. मग या दिवशी सुद्धा विडा देण्याचं खास महत्त्व आहे. आपल्या घरामध्ये जी कटकट आहे, इडापिडा आहे ती निघून जावं यासाठी अनेक घरांमध्ये अगदी जुन्या परंपरेनुसार जो भोगी विडा आहे तो दिला जातो. मग भोगी विडा कसा तयार करावा तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता आपल्याला भोगीचे विडे हे 5, 7, 11 केले जातात. तुमच्या घरामध्ये जशी पद्धत असेल तसं तुम्हाला करायचं आहे. मग आपल्याला हे जे पानं आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. त्यानंतर ते स्वच्छ पुसून घ्यायचे आहे. 5 पानाचा एक विडा तयार करायचा आहे. मी हे 5 पानं घेतले आहे. त्या 5 पानामध्ये आपल्याला सुपाऱ्या ठेवायच्या आहे. त्या सर्वप्रथम आपल्याला सुपाऱ्या घ्यायच्या आहे. सुपाऱ्या ठेवण्याच्या आधी आपल्याला 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे. तुम्ही 1 रुपया 2 रुपयाचं नाणं ठेवू शकतात. मी 1 रुपयाचं नाणं ठेवलं, त्यावर ह्या 5 सुपाऱ्या ठेवल्या. त्यानंतर त्यात थोडेसे आपण जे हलवा आहे तो टाकला आहे, थोडेसे तीळ आहे ते टाकले आहे आणि त्यानंतर त्यात थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला ते पानं सरळ करून, म्हणजे उलटे न करता पानं सरळ करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला ते पानं पांढऱ्या रंगाच्या दोऱ्याने ते विडे सुतवायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला जी 5 भोगीची विडे आहे ते तयार करायची आहे. भोगीची विडे तयार केल्यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथेही राम मंदिर असेल, विठ्ठल रुक्माईचं मंदिर असेल किंवा तुम्ही ज्याही मंदिरात जात असाल त्या मंदिरात जायचं आहे. तिथे सुहासिनीला हे विडे द्यायचे आहे. आता सुहासिनी घेत नसेल, तिकडं पद्धत नसेल, पण तुमच्या घरी जर ही पद्धत असेल तर तुम्हाला ही पद्धत चालू ठेवायची आहे. यात खंड पडू द्यायचा नाही. मंदिरात जायचं आणि 5 विडे घ्यायचे आणि देवाला ते अर्पण करून द्यायचे. कोणाची इच्छा असेल ते घेतील, नसेल इच्छा तर राहू देतील. पण तुम्हाला तुमच्या घरातली जी परंपरा आहे ती कायम ठेवायची आहे. आम्ही ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियामध्ये भोगविडे कोणी घेत नाही. यासोबत भोगविडे कोणी तयार करत नाही. इकडं पद्धतच नाही. त्यांची पद्धत नसेल पण आपल्या ज्या अगदी जुन्या चालीरीती आहे, आपल्या ज्या कुळाच्या पद्धती आहेत त्या आपल्याला चालूच ठेवायच्या आहे. त्यामुळे मंदिरात जा आणि मंदिरात ते भोगविडे अर्पण करा. अशा प्रकारे आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीने जे भोगविडे आहे ते तयार करायचं आहे. भोगविडे देताना आपल्याला ते सुहासिनीला हळदी कुंकू लावायचं आहे. त्यानंतर जे भोगविडे हातात द्यायचं आहे. त्यानंतर तिळगुळाचे लाडू किंवा तिळगुळ असेल ते हातात द्यायचं आहे आणि त्या सुहासिनीला नमस्कार करायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला भोगविडे द्यायचे आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्याकडे भोगविडे देता का? कमेंट्स करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.